भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे. ती आपल्याला म्हणता तर येत नाही, शिकायला खूप वेळ जाईल. पण आपल्याला भगवद्गीतेचा अर्थ, त्यामागचं तत्त्वज्ञान काय आहे, हे आपण जाणून घ्यावं, शिकून घ्यावं, त्याचा अभ्यास करावा, असं मला मनापासून वाटत होतं. त्यामुळे मी गीता मॅडमच्या क्लासला जॉईन झाले. या क्लासचं वैशिष्ट्य मला असं वाटलं, की आपल्या प्रत्येक मध्यमवर्गीय सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण ज्या ज्या गोष्टींना आपण सामोरं जातो, त्या प्रत्येक गोष्टीला आपण कसं सामोरं जायचं भगवद्गीतेच्या दृष्टिकोनातून ते सांगितलं जातं. म्हणजे ते तत्वज्ञान आपण आपल्या आयुष्यात कसं आणू शकतो, हे याची चर्चा किंवा याच्याबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन अत्यंत साधी सोपी उदाहरणं देऊन गीताताई करत असतात. त्यानंतर त्यांनी या अभ्यासवर्गासाठी जे नियमावली त्यांची आहे, की तुम्ही कोणती पूर्वसूचना न देता आणि तसंच मोठं कारण असेल तरच फक्त क्लासला गैरहजर राहू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे त्या मननाचा प्रश्न देतात आणि त्या मननाच्या प्रश्नाचं उत्तर देणं हे प्रत्येकाला अनिवार्य आहे. नाही या दोन्ही नियमांची पूर्तता जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला त्या ग्रुपमधून बाहेर काढतात. आणि ते मला अत्यंत चांगली गोष्ट वाटते, कारण जर अभ्यासाला नियोजन, सातत्य आणि ती कळकळ नसेल, ती तेवढी आत्मीयता नसेल, तर ते खरंच काही होऊ शकत नाही. त्यामुळे हा फक्त टाईमपाससाठी चा वर्ग नाहीये, तर हा खरंच सातत्यपूर्ण मनापासून स्वाध्याय, चिंतन, मनन करत आपल्यामध्ये प्रगती करण्यासाठी आपण भगवद्गीता शिकतोय. हा संदेश आपल्याला हा विचार आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला या क्लासची अशी वाटते, की पूर्वक बोलणाऱ्या किंवा साधनेची एक शक्ती ज्यांच्या मागे आहे किंवा गुरूंचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेत, अशा गीताताई अत्यंत नम्रपणे अभ्यासपूर्वक साधी सोपी उदाहरणं देऊन गीता आपल्याला शिकवतात, गीतेच्या श्लोकांचे अर्थ सांगतात. पण त्याच्यामागे कुठेही त्यांचा असा उद्देश नसतो, की याच्यामध्ये माझं ज्ञान, माझा अनुभव, माझा अभ्यास जगाला कळावा, या सगळ्यांनी माझं कौतुक करावं, हा उद्देश मला कधीच जाणवला नाही. मला त्यांची कायमच हीच कळकळ किंवा हीच त्यांचा उद्देश आहे, की भगवद्गीतेचा प्रसार व्हावा, भगवान श्रीकृष्णाबद्दल लोकांच्या मनात प्रेम निर्माण व्हावं आणि भगवद्गीतेत भगवानांनी जे जे सांगितलंय, जे आपण आपल्या आयुष्यात उतरवू शकतो, आपलं आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी बनवू शकतो, तर ते आपण केलं पाहिजे. आणि भगवान आणि भगवद्गीता हे या संपूर्ण अभ्यासवर्गाचे सगळ्यात महत्त्वाचे आणि केंद्रस्थानी असलेली गोष्ट आहे. तर हे खूप रेअरली बघायला मिळतं. नाहीतर जो अभ्यासवर्ग घेतो तोच खूप प्रमुख केंद्रस्थानी राहतो. तर मला या अभ्यासवर्गाचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य वाटतं, की या अभ्यासवर्गात भगवद्गीता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. भगवान श्रीकृष्ण हे सगळ्यात आदरणीय आहेत, पूजनीय आहेत. गीताताई गीतेच्या श्लोकांचे खूप छान प्रकारे अर्थ समजावून सांगतात. त्यातला उपदेश अत्यंत साध्या सोप्या शब्दात आम्हाला समजावून सांगतात. वर्गात त्याबद्दल चर्चा होत असते, पण आम्ही ते आचरणात आणतोय की नाही याबद्दलही त्यांचं लक्ष असतं. आणि याचा एक छोटासा अनुभव मला आला आणि तो मला सगळ्यांना सांगावासा वाटतोय. मध्यंतरी काही मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये काही मदत करण्याचा त्यांचा मानस होता. तर त्यासाठी त्यांनी सगळ्या शिक्षकांना ग्रुपमधले आव्हान केलं होतं. तर त्यामध्ये मी सहभागी झाले होते आणि कामाचं स्वरूप एकंदरीत त्यांनी एकदा आम्हाला संपूर्णपणे सांगितलं. त्यानंतरच्या एका ऑनलाईन मीटिंगसाठी मी हजर राहू शकले नाही माझ्या इतर कामांमुळे. तर त्यावेळी त्यांचा मला फोन आला आणि त्या म्हणाल्या, "ज्योतिताई, तुम्ही सध्या खूप तरुण आहात आणि गृहस्थाश्रमात आहात. तर या कामासाठी खूप वेळ द्यावा लागेल आणि त्यातून तुम्हाला कोणताही आर्थिक मोबदलाही मिळणार नाहीये.
तर तुम्ही आत्ता हे न करता तुमचा स्वधर्म जो आहे की तुमच्या कुटुंबाची काळजी घेणं, अर्थार्जनाकडे लक्ष देणं, आपलं घर सांभाळणं, हे करा. तुमची समाजाप्रती, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता, तळमळ ही खूप खरी आहे, ही खूप प्रामाणिक आहे. तर तुम्हाला त्यासाठी नक्कीच योग्य वेळी संधी मिळेल. आणि मी सुद्धा जेव्हा जेव्हा काही कमी वेळ लागणार असेल असं काम असेल, तेव्हा ती संधी तुम्हाला देईन. पण या कामाला खूप वेळ लागणार आहे, तर तुम्ही ते आत्ता करू नये असं मला वाटतं. आणि हे इतक्या प्रेमाने, आपलेपणाने त्यांनी समजावून सांगितलं, की मला या गोष्टीचं खूप कौतुक वाटलं, अप्रूप वाटलं, की अशी लोकं खूप कमी असतात. त्यामुळे गीतेमधलं तत्वज्ञान हे प्रत्यक्ष जगण्यासाठी सुद्धा त्या आपल्याला प्रेरणा देतात.